नमस्कार महाराष्ट्र, मी आकाश कुंभार. संभाजी टेलिफिल्म प्रेझेंट द AK टॉक शो या नवीन पॉडकास्ट शो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या पॉडकास्टला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं. फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट होता, फार व्हायरल झालेला आहे कॉन्टेंट. आणि आजचा आपला विषय आहे शिव आणि शंकर यांच्यामध्ये फरक आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी ब्रह्मकुमारीच्या आश्रमामध्ये मी 7 दिवसाचा एक कोर्स केला. त्यामध्ये मला समजलं की मेडिटेशन काय असतं. सो आपल्या पुढच्या गेस्ट असणार आहेत, फार स्पेशल व्यक्ती आहे माझ्यासाठी पण. तर मी त्यांना आपल्या आजच्या पॉडकास्ट शो मध्ये बोलवलं आहे. द AK टॉक्स. मित्रांनो, माझ्या बरोबर आज एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने मला खूप काही शिकवलं आयुष्यात. आणि माझा पुढच्या वर्षी एक नवीन प्रवास चालू होतोय. 12 ज्योतिर्लिंगांचा पण असून दे किंवा देव काय असतो. मित्रांनो, आपण कोणत्याही मंदिरात जातो किंवा मंदिराच्या बाहेर जरी गेलो ना, तरी आपण हात जोडतो आणि चप्पल काढतो. पण ह्याच्या मागचं कारण काय असतं ना, हे कोणालाच माहिती नसतं. खूप लिमिटेड माणसं असतात, त्यांना माहिती असतं. आणि मी हेच शिकलो ते म्हणजे ब्रह्मकुमारीच्या आश्रमात. आज माझ्या बरोबर आहेत बोपोडी येथील ब्रह्मकुमारीचे जे आश्रम आहे त्याच्या डिरेक्टर, त्याच्या हेड BK लक्ष्मी दिदी. दिदी, कशा आहेत तुम्ही? छान. ओम शांती आकाशजी. ओम शांती दिदी. तुम्ही कशा आहात? मी मस्त. तुम्हाला कसं वाटतंय आज ह्या मराठमोळे अशा नवीन पॉडकास्ट शो मध्ये? तुमच्या या AK टॉक शोच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही हा एक चांगला प्रकल्प, चांगला पाऊल उचललेला आहे. बरोबर. ज्याच्याने आपण वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचायचा हा तुमचा प्रयत्न आहे. आणि तुमच्या या प्रयत्नांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दिदी. दिदींकडून मी खूप काही शिकलोय. आणि त्याच प्रकारे मी जसं सांगितलं तुम्हाला की ईश्वर आणि देव यात पण फरक असतो. आणि एक इंटरेस्टिंग टॉपिक या पॉडकास्ट आहे, त्याबद्दल पण आपण पुढे बोलूच. पण दीदी, काय सांगताल तुम्ही ईश्वर आणि देव यामधला आमच्या प्रेक्षकांना एक फरक सांगा. हा जो प्रश्न आहे खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या जवळचा प्रश्न आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला ईश्वराबद्दल जाणून घ्यायचं किंवा ईश्वराच्या जवळ जाण्याची प्रत्येकाचीच इच्छा आहे. प्रत्येक व्यक्ती ईश्वर प्रेमी आहे, ईश्वराबद्दल श्रद्धा आहे आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या रूपात प्रयत्नशील आहे. परंतु खरं पाहायला गेलं तर एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा आज व्यक्ती कुठं ना कुठं ईश्वरापासून लांबच आहे. अर्थातच. त्याचं कारण असं की जे तुम्ही प्रश्न विचारलात की देव आणि ईश्वर या दोघांमध्ये काय अंतर आहे. आजपर्यंत खऱ्या अर्थाने आपण ईश्वर आणि देव या दोघांना एकच समजतोय. परंतु देव हे अनेक आहेत. आपण म्हणतो ना देवी देवता, तर अनेक देवी आणि देवता आहेत. पण ईश्वरासाठी आपण काय म्हणतो? सबका मालिक एक है. मग जर एक आहे तर जे देवी देवता आहेत ते अनेक आहेत, तर नक्कीच ईश्वर आणि देव या दोघांमध्ये फरक आहे. अर्थातच. प्रत्येक धर्मात वेगवेगळे देव आहेत. राईट. मग अनेक देवी देवतांनी सुद्धा त्या ईश्वराला ओळखलंय आणि त्या ईश्वराची साधना केलेली आहे. ईश्वराकडून ती शक्ती मिळवलेली आहे ज्याच्या आधारे ते स्वतः देव स्वरूपात घडलेले आहेत. आणि या अनेक 33 कोटी देवी देवतांनी स्वतःच्या या मूर्त स्वरूपाने, स्वतःच्या कर्मांनी आजच्या समाजाला एक प्रेरणा दिलेली आहे की तुम्ही सुद्धा अंतःकरणाने तो जो सबका मालिक एक आहे त्याला ओळखून त्याच्याशी अंतर्मनाने जुडा, की ज्याच्या आधारे त्या परम शक्तीची डिव्हिनिटी, त्याची डिव्हाइन पॉवर्स तुमच्यामध्ये येईल, की ज्याच्याने तुम्ही सुद्धा देवत्वाकडे वळताल. बरोबर. मग तो हा ईश्वर आहे तरी कोण, तो कसा आहे, याबद्दल प्रत्येक धर्मांमध्ये सांगितलेलं आहे. बरोबर. त्यापैकी आपण जर हिंदुझम मध्येच पाहिलं तर एक रामेश्वरमचं मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंग आहेत. तर हे जे श्रीरामाने शिवाची पूजा करून एकदम स्पष्ट रीतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की श्रीराम सुद्धा शिवभक्त आहे, ज्योतिर्लिंगाची पूजा करत आहे.
आणि म्हणून शिवाला म्हटलेलं आहे देवांचाही देव, बरोबर महादेव. बरोबर. जे देवी देवता आहेत त्यांनी सुद्धा त्या ज्योती स्वरूपाची, ज्योतिर्लिंगाची पूजा करून महादेवाशी जोडलेले आहेत. सो मी प्रेक्षकांना दीदी एक सांगेल आवर्जून की मेडिटेशन काय असतं हे मी ब्रह्मकुमारीच्या आश्रमात आलो आणि 7 दिवसाचा कोर्स ज्यावेळेस केला त्यावेळेस मला कळालं एक्झॅक्ट मेडिटेशन काय असतं. तसेच डोळे बंद करणं म्हणजे मेडिटेशन नसतं. आणि फार मी काय सांगू, म्हणजे त्या 7 दिवसात आहे ना मला आयुष्यातल्या खूप काही गोष्टी कळाल्या. म्हणजे मंदिरात जाऊन आपण म्हणतो ना की पाया पडून या, तिथे पण आपण का पाया पडतो हे पण मी फार काही शिकलो त्यातून. मी हे तुम्हाला सांगतोय, तुम्ही मला सांगितलंय, पण हे मी यासाठी सांगतोय की आपल्या प्रेक्षकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. दीदी मी त्यावेळेस परमात्माबद्दल पण खूप काही शिकलो आणि अजून एक टॉपिक आहे त्याबद्दल पण खूप काही शिकलो, ज्यासाठी आपले प्रेक्षक मगासपासून वाट बघताय, पण तो टॉपिक आपण नंतर काढू. काय सांगताल दीदी तुम्ही परमात्माबद्दल? जसं मी सांगत होते की देवता आणि ईश्वर यामध्ये अंतर आहे. तर देवी देवता आपल्यासारख्या शारीरिक रूपात आहेत, परंतु परमात्मा हा एक ज्योती आहे, एक प्रकाश आहे. म्हणून आपण ज्योतिर्लिंगाची पूजा करतो. आणि श्रीरामानी सुद्धा शिवाची पूजा करून, शिवलिंगाची पूजा करून आपल्याला ही प्रेरणा किंवा मार्गदर्शन केलेलं आहे की परमात्मा, ईश्वर ज्याला आपण म्हणतो तो एक ज्योती आहे, तो एक प्रकाश आहे. आणि जर दुसऱ्या अन्य धर्मांमध्ये सुद्धा आपण पाहिलं, प्रत्येक धर्मांचा अभ्यास केला, तर प्रत्येक धर्मामध्ये सुद्धा ईश्वराची ओळख सांगत असताना स्पष्ट रूपात सांगितलेलं आहे की ईश्वर हा मानवी देह स्वरूपात नाही, तो एक प्रकाश रूप आहे, ज्योतिरूप आहे. जसं आपण ख्रिश्चन धर्मात जर पाहिलं तर जीसस क्राइस्टने हे सांगितलंय गॉड इज लाईट. त्यांचा इशारा वर आहे. बरोबर. त्यांनी स्वतःसाठी इशारा केलेला नाहीये आणि स्वतःसाठी सांगितलेलं नाही की मी ईश्वर आहे, आय एम सन ऑफ गॉड असं सांगितलेलं आहे. आणि जो ईश्वर आहे तो गॉड इज लाईट, ईश्वर एक प्रकाश आहे. आपण काय म्हटलं, ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंग आणि गॉड इज लाईट ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. तेच जर शीख धर्मामध्ये आपण पाहिलं तर गुरु नानकांनी सुद्धा सांगितलेलं आहे एक ओंकार, सत श्री अकाल. ईश्वराबद्दल जी ओळख सांगितलेली आहे, एक ओंकार याचा अर्थ असा आहे की ईश्वर एक आहे आणि ओंकार स्वरूप आहे. ओंकार अर्थात एक प्रकाश रूप आहे. परंतु त्यांनी काय सांगितलं लोकांनी समजलं नाही आणि त्यांनाच ईश्वर समजलेला आहे. तेच आणखी आपण बुद्धिझम मध्ये जरी पाहिलं तर गौतम बुद्धांना सुद्धा मेडिटेटिंग पोझिशन मध्ये दाखवलेला आहे, ध्यान मुद्रेत दाखवलेला आहे. याचा अर्थ गौतम बुद्ध सुद्धा ईश्वराला आठवण करतायत. जर तुम्हाला बुद्धांची जीवन कहाणी माहिती असेल तर ते एक राजकुमार होते, विवाहित होते, त्यांना 2 मुलं होती. जीवनात अशा काही गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या की ज्याच्यामुळे त्यांना जीवनात वैराग्य आलं आणि त्यामुळे त्यांनी घर संसार त्याग करून संन्यास स्वीकार केला. आणि संन्यास स्वीकार करून त्यांनी ईश्वराच्या शोधात स्वतःला पुढे नेलं आणि म्हटलं जातं भगवान को खोजते खोजते वो भगवान में खो गए. बरोबर. ईश्वराच्या स्वरूपाला त्यांनी ओळखलं आणि त्या स्वरूपात स्वतःला नेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे पहा त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत, किती प्रसन्न मुद्रा आहे. त्यांच्या चेहऱ्यावर शांती, बरोबर, प्रसन्नता, आनंद, अहिंसा, कूल अँड रिलॅक्स असे सगळे भाव दिसतात. कशामुळं? म्हणजे अंतर्मनाने ईश्वराशी जोडल्यामुळे ती ईश्वरीय शक्ती जशी जशी स्वतःमध्ये आत्मसात करत गेले तर ते भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. आणि तो चेहरा आपल्या सर्वांना एक हे इन्स्पिरेशन देत आहे की तुम्ही सुद्धा त्या परम शक्तीला ओळखा. बरोबर. आणि अंतर्मनाने त्याच्याशी जोडा. बरोबर. मुसलमान धर्माचा जर अभ्यास केला तर त्यांनीही सांगितलेलं आहे अल्लाह एक नूर है. अल्लाह एक नूर याचा अर्थ काय? ईश्वर एक ज्योती आहे, एक प्रकाश आहे. नूर याचा अर्थ आहे प्रकाश आहे. इवन साईबाबा आहेत. साईबाबांनी काय सांगितलंय?
सबका मालिक एक. एक है. परंतु आपण काय समजलं सबका मालिक साईबाबांनाच. म्हणजे हे जेवढेही धर्मस्थापक आहेत किंवा हे जेवढेही धर्मगुरू आहेत, ह्या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि स्पष्ट शब्दांमध्ये त्या ज्योतिस्वरूप परमात्म्याची आपल्याला ओळख दिलेली आहे. परंतु आपण त्या परमात्म्याचा परिचय काय आहे किंवा या सगळ्यांनी काय मार्गदर्शन केलेलं आहे हे न समजता या सगळ्या गाईड्सलाच आपण गॉड समजलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे जितके धर्म तितके ईश्वर झालेले. बरोबर. मला एक छान शायरी आठवतीये. म्हटलं जातं, काबा है रहीम का, काशी है राम का, झगड़ा है सिर्फ नाम का. अगर नाम का ही सही अर्थ देखा जाए तो हमारे हिंदूज मनाते हैं दिवाली. हमारे हिंदूज मनाते दिवाली और हमारे मुसलमान भाई मनाते रमजान. दिवाली के अंत में अली, दिवाली के अंत में अली और रमजान के शुरुआत में है राम. दिवाली में है दिल, दिवाली में है दिल और रमजान में है जान. तो उस अली को या उस राम को दिल व जान से याद करो, न कि उसके नाम पे झगड़े करो, न वाह. कि उनके नाम पे झगड़े करो. वा वा, क्या बात आहे. फार छान ताई. ताई, एवढं तर मला समजलं की देव काय असतं. ताई, मला एक सांगा, ईश्वर राहतो कुठे? हा, कित्येकांना असं वाटतं की सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, आपल्या अंतर्मनामध्ये ईश्वर राहतो. परंतु खऱ्या अर्थाने ईश्वराचं निवासस्थान आपल्या अंतर्मनात आपल्याला करायचा प्रयत्न करायचा आहे. अच्छा. ईश्वर या सृष्टीच्याही पलीकडे, या 5 तत्वांच्या दुनियेच्या पलीकडे एक दुनिया आहे ज्याला ब्रह्मांड किंवा ब्रह्मलोक असं म्हटलं जातं. तर तो ब्रह्मलोक निवासी आहे. आणि म्हणून आपण सहजरित्या बोलताना सुद्धा आपण काय म्हणतो, ऊपर वाला है, ऊपर वाला देखता है, ऊपर वाला सब जानता है, ऊपर वाले को सब पता है. सारखं सारखं आपल्या तोंडातून, आपल्या मुखातून ईश्वराबद्दल काय निघतं, उपरवाला. बरोबर. म्हणजे ईश्वर हा वरती निवास करतो. वर कुठे, या 5 तत्वांच्या दुनियेच्या पलीकडे. बरोबर. कारण तो या 5 तत्वांपासून अलिप्त आहे. तो अकाल मूर्त आहे, म्हणजे त्याचा कधीही मृत्यू होत नाही. असा तो दिव्य ज्योती, परम ज्योती, अकाल मूर्त, जन्म मरणापासून अलिप्त अशी ती परम शक्ती आहे. अर्थातच दीदी, खूप काही परत शिकायला पण भेटलं. आणि मला एक सांगा दीदी, मी लवकरच माझी एक नवीन जर्नी स्टार्ट करतो आहे. मी 12 ज्योतिर्लिंगांना चाललो आहे लवकरच. काय सांगताल तुम्ही की काय बघायला भेटेल तिथं? 12 ज्योतिर्लिंगाला तुम्ही भेट देणार आहात, पण ऐकून तर असाल की 12 ज्योतिर्लिंग जे आहेत, प्रत्येक मंदिरामध्ये काय आहे? प्रत्येक मंदिरात मूर्ती आहे शंकराची. शिवलिंग आहे. ओके. शंकराची मूर्ती नाहीये. तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रत्येक मंदिरामध्ये जेव्हा आता जाताल आणि भेट देताल, दर्शन करताल, तर आवर्जून पहा, तुम्ही प्रत्येक मंदिरामध्ये एक तुम्हाला सुंदरसा शिवलिंग दिसेल. बरोबर. शंकराची मूर्ती नाहीये. तर हे जे शिवलिंग आहे, या शिवलिंगला तुम्ही काय म्हणताल, मूर्ती का प्रतिमा? प्रतिमा म्हणजे एक सिम्बॉल, कुठल्या गोष्टीचं सिम्बॉल, कशाचं बरोबर. प्रतिकात्मक. तर या शिवलिंगाला तुम्ही मूर्ती म्हणताल का प्रतिमा म्हणताल? पण तुम्हाला कुठेही शंकराची मूर्ती नाही दिसणार. या शिवलिंगाला मूर्ती म्हणता येणार नाही, प्रतिमा म्हणता येईल, सिम्बॉल. कशाचं सिम्बॉल? मूर्तीमध्ये काय असतं, पूर्ण फिजिकल फीचर्स आहेत, शारीरिक रचना आहे. इव्हन तुम्ही देवी देवतांना पहा, त्यांना सुद्धा आपल्यासारखं एक फिजिकल फीचर आहे ना. परंतु जे शिवलिंग आहे, शिवलिंगाला आपल्यासारखं कुठलेही फीचर्स नाही. त्याला शिव ज्योतिर्लिंगम असं म्हटलं जातं. लिंगम ह्याचा अर्थ आहे सिम्बॉल. कशाचं सिम्बॉल? शिव ज्योतीचं सिम्बॉल. म्हणजे परमात्मा ईश्वर जो आहे तो शिव एक ज्योती रूपात आहे, तो आपल्यासारख्या मूर्ती रूपात नाही. म्हणूनच मी आधी म्हटले की परमात्मा जन्म मरणाच्या चक्रात येत नाही. बरोबर. म्हणून गीता शास्त्रामध्ये ईश्वराबद्दल ओळख देताना 5 शब्दात सांगितलेलं आहे ईश्वराने की मी अजन्मा, अकाया, अकर्ता, अभोक्ता, अज योनी आहे. अजन्मा म्हणजे मी मनुष्य सदृश आईच्या गर्भातून जन्म घेत नाही, म्हणजेच मी अकाया आहे. अर्थात तुमच्यासारखी काया मला नाही,
म्हणजेच काय, परमात्मा हा ज्योतिरूप आहे, निराकार आहे. आकारी शरीर त्याला नाही, साकारी शरीर त्याला नाही. अकाय आहे म्हणून तो अकर्ता. अकर्ता अर्थात मनुष्य सदृश्य कर्म तो करत नाही. ज्या कर्माचं परिणाम पाप किंवा पुण्य, सुख किंवा दुःख तो भोगत नाही, म्हणून त्याला अभोक्ता असं म्हटलेलं आहे. आणि अज योनी म्हणजे कुठल्याही प्रकारच्या योनीत तो येत नाही. तो सदैव निराकार ज्योती स्वरूपातच आहे. ओके, सो म्हणजे शिव आणि शंकर ह्या दोन्ही मध्ये फरक आहे. खूप मोठा फरक आहे. म्हणजे मला आता बोलताना एक प्रश्न पडतो, देव बोलू का ईश्वर बोलू? हा, म्हणजे मी थोडं या तुमच्या प्रश्नात दोन्ही उत्तर येतील. एक तर ईश्वर आहे आणि एक तर देव आहे. राईट. प्लीज सांगा कोणता आहे? जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की देवता जे आहेत अनेक आहेत, ईश्वर एकच आहे. देवी देवता म्हणजे आपल्यासारखी शरीरधारी आहेत. देवी देवता आपल्यासाठी फार अनुकरणीय आहेत, पूजनीय आहेत, मार्गदर्शक आहेत. म्हणजे देवी आणि देवता यांचं अस्तित्व पृथ्वीवर होतं. ओके, होतं म्हणूनच आज आपण त्यांची पूजा करते. होतंय म्हणूनच आज त्यांच्या कर्मांची, गुणांची गाथा आपण गातोय. म्हणजे त्यांचा काही इतिहास आहे म्हणून आज त्यांचे मंदिर वगैरे तयार झाले. आणि त्यांनी समाजासाठी खूप काही प्रेरणा दिलेली आहे. बरोबर. आणि देवता हे अनेक आहेत, आपल्यासारखे शरीर रूपात आहेत, परंतु ईश्वर शरीर रूपात नाही, तो एकच आहे, तो ज्योतिरूप आहे. मग परमात्मा ईश्वर हा ज्योती स्वरूपात आहे, तर नक्कीच शिव आणि शंकर या दोघांमध्ये सुद्धा अंतर आहे. अर्थातच. कारण शंकरजींना जर तुम्ही पाहिलात तर त्यांना सुद्धा शारीरिक रूपात फिजिकल एक स्ट्रक्चर आहे, फिजिकल फीचर्स आहेत, मूर्ती स्वरूपात आहेत, म्हणजेच त्यांना आपण देवता म्हणणार. शंकरांना हा मूर्ती रूपात दाखवलेला आहे, परंतु शिव हे लिंग स्वरूपात आहेत. बरोबर. आणि तुम्ही शंकराच्या मूर्तीला पहा, कधीही त्यांना नेहमी ध्यानस्थ दाखवलेलं आहे. कुठल्याही शंकराचं चित्र पहा, कुठलीही शंकराची मूर्ती पहा, तर शंकरांना नेहमीच ध्यानमग्न दाखवलेलं आहे, ध्यान मुद्रेत दाखवलेलं आहे, मेडिटेटिव्ह पोझिशन मध्ये आहेत. ह्याचा अर्थ शंकरजी काय करतात? मेडिटेशन करतात. कोणाचं करतात? ईश्वराचं. नक्कीच ईश्वराचं म्हणजे शिवाचं. बरोबर. त्यांच्या समोर नेहमी शिवलिंग आहे. बरोबर. आणि शिव शंकर हे दोन्ही आपण नेहमी एकाच मंदिरात पाहतो. एकाच मंदिरात बघून आतापर्यंतची आपली मान्यता हीच झालेली आहे की शिव आणि शंकर एकच आहे. परंतु एका मंदिरात दाखवण्याचं कारण काय आहे, त्याच्या मागचं अध्यात्म काय आहे, की शंकर सुद्धा हे देव स्वरूपाला कसे प्राप्त झालेले आहेत, तर त्यांनी त्या ईश्वराचं ध्यान केलं, त्या दिव्य स्वरूप परमात्म्याशी स्वतःला जोडलं आणि अंतर्मनाने त्या ईश्वराशी इतके तल्लीन झालेले आहेत, एकरूप झालेले आहेत. त्या तल्लीन अवस्थेला, मनाच्या अवस्थेला आपण एक म्हटलेलं आहे, शिव आणि शंकर एक, मनाने एक रूप झालेले आहेत. तर आपल्याला सुद्धा शंकराकडून ही प्रेरणा घ्यायची आहे की स्वतःला असं दिव्य स्वरूपात घडवायचं आहे, डिवाइन पॉवर्सनी स्वतःला भरायचं आहे. बरोबर. स्वतःचं स्टेट ऑफ माइंड प्रत्येक सिच्युएशन मध्ये स्टेबल ठेवायचं आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक ऑब्स्टिकल्सला आपण पीसफुली फेस करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपलं अंतर्मन सुद्धा आपल्याला त्या ईश्वराशी जोडायचंय, ईश चिंतन करायचं आहे, ध्यानमग्न व्हायचं आहे. तर ध्यान हे अंतर्मनाने केलं जातं. त्याचीच एक प्रेरणा शंकरांकडून आपल्याला मिळते. बरोबर. म्हणजे शंकर एक देवता आहेत आणि शिव परमात्मा आहे. म्हणून शंकर देवांचाही देव, महादेव शिव आहे. परंतु आपण या दोघांना एक समजून शंकरासमोरच जाऊन म्हणतोय बम बम भोलेनाथ भर दे झोली. परंतु शंकर जे स्वतःची झोळी भरण्यासाठी, स्वतःच्या अंतर्मनाला भरण्यासाठी, अंतरात्म्याला समृद्ध करण्यासाठी ते स्वतः ध्यानस्थ होऊन ईश्वराशी स्वतःला जोडून स्वतःला समृद्ध करतायत. बरोबर. म्हणजे दीदी, मी आता 12 ज्योतिर्लिंगाला जाणार आहे, त्यावेळेस तिथं जी पिंड असेल ते असेल शिवचं स्वरूप असेल ते. बरोबर. आणि तिथं एक मेडिटेशन करताना एक मूर्ती असेल, मूर्ती नसणार आहे तिथे, एक सिम्बॉल म्हणजे शारीरिक रूप. बरोबर. तर ती असेल शंकराचं रूप. बरोबर. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे, शंकराच्या अंगावरती खूप सारे अलंकार आहेत, जसं की गळ्यात नाग असतो, तिसरा डोळा आहे. काय सांगताल तुम्ही मला तिसऱ्या डोळ्याबद्दल? खूप चांगला प्रश्न आहे हा. बऱ्याच लोकांमध्ये, समाजामध्ये, प्रत्येकाच्याच मनात ही एक गोष्ट आहे
की शंकराने जर तिसरा डोळा उघडला हा. तर महाविनाश होईल. बरोबर. तर शंकराचा हा तिसरा नेत्र म्हणजे नेमकं काय आहे? खरं आता प्रॅक्टिकली कोणालाच असं मस्तकावर तिसरा नेत्र नसतो, परंतु हे जे शंकराला दाखवलेलं आहे तिसरा नेत्र, तर हे कशाचं सिम्बॉल आहे? हे ज्ञानाचं सिम्बॉल आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञानाचा तिसरा डोळा उघडणं आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःमध्ये स्वतःच्या अंतर आत्म्याला ओळखून अंतरात्म्याचं ज्ञान मिळून परमात्म्याचंही ज्ञान प्राप्त करेल आणि अंतर आत्म्याचं कनेक्शन त्या परम आत्म्याशी जोडतील, म्हणजेच त्याचा तिसरा डोळा उघडलेला आहे. आणि तिसरा डोळा उघडल्यानंतर महाविनाश होईल. म्हणजेच काय? ज्या दिवशी तुमचा स्वतःचा बुद्धीचा तिसरा नेत्र ज्ञानाचा डोळा उघडेल आणि तुम्ही परमात्म्याशी स्वतःला कनेक्ट करायला लागताल, त्यास तुमच्या मधल्या ज्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत, विषय विकार आहेत, त्यांचा नाश व्हायला सुरू होतो. कारण ती डिवाइन पॉवर तुमच्यात यायला लागते. आणि एक एक व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती जेव्हा स्वतःचा बुद्धी नेत्र उघडेल, स्वतःमध्ये हे ज्ञान आत्मसात करून एक सही व्यवस्थित दिशेने स्वतःला घेऊन जाईल, तर आपोआपच जीवन देवत्वाकडे जाईल आणि कलियुगी जे संस्कार आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत, प्रत्येक व्यक्तीमधलेच नाश होत राहील. म्हणजे संसार परिवर्तन होऊ शकेल. बरोबर. तर त्याचं प्रतीक म्हणून खऱ्या अर्थाने शंकरांना तिसरा डोळा दाखवलेला आहे. अर्थातच दीदी. आणि अजून एक अलंकार आहे जो माझ्या खूप आवडीचा आहे आणि मी लहानपणापासून बघत आलेलो आहे, आणि तो अलंकार आहे म्हणजे डोक्यावरती चंद्र आहे शंकराच्या. काय सांगता याच्याबद्दल? डोक्यावर चंद्र. चंद्राची विशेषता काय आहे? चंद्र हा खूप शीतल आहे, सौम्य आहे, है ना? आणि डोक्यावर चंद्र दाखवलेला आहे. याचा अर्थ काय? जो ध्यानी व्यक्ती आहे, जो ईश्वराशी स्वतःला जोडलेला आहे, जो ज्ञानी व्यक्ती आहे, तो नेहमी त्याचं डोकं शांत असतं, थंड असतं. आणि म्हणूनच शंकराच्या डोक्यावर चंद्र दाखवलेला आहे, किंवा गंगा मातेला धारण केलेलं दाखवलेलं आहे. गंगा सुद्धा शीतल, चंद्रमा सुद्धा शीतल. म्हणजे ज्ञान आणि योग या दोन गोष्टींनी व्यक्तीचं डोकं नेहमी शांत राहतं. आज असं झालेलं आहे की प्रत्येक व्यक्ती इतका शॉर्ट टेम्पर झालेला आहे की छोट्या छोट्या गोष्टीत खूप एग्रेसिव्ह होतोय. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला आवश्यकता आहे शंकरासारखं ज्ञान आत्मसात करून ध्यान करायची गरज आहे. आणि जेव्हा ज्ञान आणि ध्यान या दोन्ही गोष्टी तुम्ही साधताल, तर आपोआपच तुमचं डोकं चंद्रमासारखं शांत, शीतल, थंड होईल. आणि जो थंड डोक्याचा असतो तो कोणतेही निर्णय योग्य आणि व्यवस्थित घेऊ शकतो, ज्याच्याने त्याचं जीवन सुद्धा सहज आणि सुरळीत होऊ शकतो. आणि अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहायला प्रत्येक व्यक्तीला आवडतं. बरोबर. बरोबर दीदी. आपल्या भारतात, आपल्या देशात, आपल्या संस्कृतीत नागाची पूजा केली जाते आणि काही लोक नागाला घाबरतात, पण इव्हन मी पण घाबरतो. पण शंकराच्या गळ्यात नाग आहे. काय सांगता याच्याबद्दल? प्रॅक्टिकली जर आपण विचार केला तर नाग हा विषारी आहे, ज्याच्या डसण्याने मृत्यू होतो. आणि जर शंकरांनी नागाला गळ्यात धारण केलेला आहे, म्हणजे ह्याच्या मागे फार मोठा एक आध्यात्मिक भाव दडलेला आहे. प्रॅक्टिकली कोणी व्यक्ती असं आपल्या गळ्यात नाग घेऊन बसू शकेल असं नाहीये, परंतु या मागचा भावार्थ इतका मोठा आहे. नाग हा विषारी आहे. आणि आज प्रत्येक व्यक्ती जो आहे कलियुगामध्ये विषय विकारांच्या वशीभूत झालेला आहे. म्हणजे प्रत्येकाचं जीवन या विषय विकारांनी, या वासनांनी दुःखी, अशांत झालेला आहे. आणि सापाच्या दंशाने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आणि आज समाजातला व्यक्ती या विषय विकारांच्या वशीभूत होऊन, या वासनांमध्ये डुबून खऱ्या अर्थाने एक प्रकारे जिवंत असून सुद्धा मृतदेहाप्रमाणे चाललेला आहे. बरोबर. कारण वासनांच्या इतक्या आहारी झालेला आहे. बरोबर. आणि म्हणून पहा, व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद, सुख, प्रेम या गोष्टी दिसत नाहीये. नेहमी व्यक्ती हा वासनांच्या वश झाल्यामुळे त्याचा चेहरा निस्तेज झालेला आहे. कुठलं ना कुठलं डोक्यावर ओझं आहे. बऱ्याच गोष्टीने तो चिंतित आहे. बऱ्याच गोष्टींची कमतरता स्वतःमध्ये अनुभवतोय. बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत. या विषय विकारांना जो जिंकतो
तो खऱ्या अर्थाने जीवनात समाधानी बनतो. बरोबर. आणि म्हणून शंकराच्या गळ्यात नाग दाखवलेला आहे. ह्याचा अर्थ की जो ज्ञान आणि योगाने स्वतःचं जीवन संपन्न बनवतो, तो या साधनेने स्वतःमधल्या विषय विकारांना, नकारात्मक गोष्टींना जिंकतो. बरोबर. आणि जो या वासनांना जिंकतो म्हणजेच या सापाला जिंकलेला आहे, या अर्थातच. नागाला जिंकलेला आहे. अर्थातच. त्याचं प्रतीक शंकराच्या गळ्यात ती माळ दाखवलेली आहे, म्हणजे विजयचं प्रतीक. आपल्याला असं विजयश्री व्हायचंय. बरोबर. म्हणजेच आपल्याला सुद्धा आध्यात्मिक ज्ञान बरोबर. आणि परमात्म्याला ओळखून ती साधना, ते मेडिटेशन करायचंय, ज्याच्याने आपण आपलं जीवन इतकं सुंदर विजयश्री बनवू शकू, विषय विकारांना जिंकू शकू. बरोबर. दीदी, मला एक सांगा की शंकराचं जे बसायचं जे स्थान आहे, तिथे वाघाची एक चमडी असते. काय आहे त्याच्या मागचं कारण? वाघाला जरी आपण पाहिलं तर काय होतं, घाबरतो. व्यक्ती घाबरून जाईल. त्याचा आवाज खूप लांबून जरी ऐकला बरोबर. तरी आपण तिथून पळून जाऊ. हो. परंतु शंकरांना दाखवलेले त्याच्या चमडीवर बसलेले, म्हणजे त्याचं आसन बनवलेलं आहे. ह्याचा अर्थ काय की वाघासारखी मोठी मोठी परिस्थिती जरी आली तर त्याला सुद्धा आपण जिंकू शकू, त्याला सुद्धा मात करू शकू, आपण आपलं जीवन समाधानी बनवू शकू, वाघासारख्या परिस्थितींवर सुद्धा उपराम बनू शकू. हे बरोबर. तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण स्वतःच्या आत्मस्थितीमध्ये स्थित होऊ, आपल्या स्वतःच्या अंतर्मनाच्या एक श्रेष्ठ आसनावर आपण स्थित होऊन जाऊ, तेव्हा वाघासारख्या मोठ्या मोठ्या परिस्थितींना सुद्धा आपण जिंकू शकतो. त्याचं प्रतीक म्हणून शंकरांना वाघाच्या आसनावर बसलेलं दाखवलेलं आहे. बरोबर. दीदी, शेवटचा प्रश्न मला सांगा की जसं मी 7 दिवसाचा जो वर्कशॉप केला होता ब्रह्मकुमारीच्या आश्रमात, जर आपल्या भारतात किंवा भारताच्या बाहेर पण जर कुणाला हा वर्कशॉप अटेंड करायचा असेल, त्यांना पण मेडिटेशन काय हे शिकायचं असेल, परमात्मा काय आहे हे पण शिकायचं असेल, त्यांनी काय केलं पाहिजे? पूर्ण भारतवर्षातच नव्हे, परंतु वर्ल्ड वाईड ब्रह्मकुमारीज ऑर्गनायझेशन्स आहेत. प्रत्येक ठिकाणी आपले ब्रांच आहेत. 180 देशांपेक्षा जास्त ठिकाणी आपले सेंटर्स आहेत. बरोबर. तर आणि प्रत्येक 3 किलोमीटरवर भारतामध्ये तर सेंटर्स आहेतच. बरोबर. विदेशामध्ये ठिकठिकाणी सेंटर्स आहेत. नक्की तिथे जाऊन तुम्ही अप्रोच होऊ शकता. या सगळ्या गोष्टी आणखी विस्तृत रूपात समजू शकता. बरोबर. आणि समोरासमोर बसून प्रॅक्टिकली मेडिटेशन कसं करायचं आहे त्याची अनुभूती घेऊ शकता. अर्थातच दीदी, फार छान वाटलं तुमच्या बरोबर बोलून. आणि दीदींकडे खूप सारे सब्जेक्ट आहेत, तर प्रत्येक महिन्यात मी दीदींबरोबर एक नवीन असा एक सब्जेक्ट घेऊन येत आहे तुमच्या बरोबर. आणि तुम्ही ह्या पण पॉडकास्टला खूप सारं प्रेम द्या. थँक्यू सो मच दीदी, आल्याबद्दल तुमचे खूप सारे आभार. थँक्यू. थँक्यू. ओम शांती. थँक्यू.